सो हे वेलकम टू DMI किंगडम गाईड्स. तर आता एक्झाम सिरीजमधला आपला पुढचा हा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये मला मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर जणांनी पर्सनली मेसेज करून विचारलं होतं की पेपर कसा लिहायचा, पेपरमध्ये मार्क्स कसे गेन करायचे जास्तीत जास्त. तर त्यावर मी हा एक व्हिडिओ बनवतो आता की प्रॉपर पेपर कसा लिहायचा, काय नियम आहेत, MHS एक्झामिनेशन जे चेक करतं त्यांच्यामध्ये. तर सगळ्यात पहिले हाऊ टू राईट पेपर इन युनिव्हर्सिटी एक्झाम आणि गेट एक्स्ट्रा मार्क्स बाय सम रूल्स. आता रूल्स आणि त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा पण सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये जनरल रूलमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या क्वेश्चन पेपरवर सगळे रूल्स लिहिलेले राहतात, ते सगळ्यात पहिले वाचून घ्यायचे. तुमची आन्सर शीट जी आहे ती 48 पेजेसची आहे. त्याच्यानंतर तुमचा जो पेपर आहे तो 3 तास आहे, ठीक आहे. तर 3 तासामधला सगळ्यात पहिले तुम्हाला MCQ भेटतो. MCQ आन्सर शीटमध्ये MCQ लिहायला तुम्हाला जागा असते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 30 मिनटं फक्त MCQ लिहायचे असतात आणि नंतरचे तुम्हाला 2.5 तासात LAQ आणि SAQ लिहायचा असतो, सेक्शन A सेक्शन B, ठीक आहे. तर त्याची मॅनेजमेंट मी अशी सांगितली की सगळ्यात पहिले तुम्ही अर्ध्या घंट्यात MCQ करा. त्यानंतर फर्स्टली तुम्ही LAQला हात लावा. LAQमध्ये पण तुम्ही पहिले 75 मिनटं LAQ आणि नंतर 75 मिनटं हे तुम्ही SAQ करा. त्याने काय होतं, थोडं सोपं जातं पेपर लिहायला. LAQ कसं LAQ नंतर लिहिला घेतं काही जण, तर त्याच्यावर लोड येतो जास्त असं, ठीक आहे. त्याच्यानंतर फर्स्टली ते MCQ कसे लिहायचे, ते MCQमध्ये सगळ्यात पहिले MCQ आपण डायरेक्ट लिहायचे नंबरिंग टाकून. नंबरिंग दिलेलं राहते, त्याच्या पुढं तुम्हाला फक्त ऑप्शन नंबर काय आहे A, B आणि त्याच्यानंतर पुढं आन्सर काय त्याचं ते लिहावं लागतं, ठीक आहे. आणि एकदा लिहिल्यानंतर खाडाखोड करायची नाही आपल्याला. त्यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे LAQ SAQ लिहिताना काही लोक काय करतात, आपला आवडता क्वेश्चन दिसला गडबड करता, नंबरिंग नाही टाकत घाईघाईमध्ये. जर तुम्ही नंबरिंग नाही टाकली घाईघाईमध्ये तर तुमचा हिरो जो आहे तुम्ही ते 0 होऊन जातं. म्हणजे आन्सर लिहिलं आहे पूर्ण पण त्याला मार्क्सच नाही भेटणार ड्यू टू इम्प्रॉपर नंबरिंग, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला आता जनरल रूलमध्ये तुम्हाला एक्झामिनेशन पेपर भेटल्यावर तुम्हाला आन्सर शीटवर काही मार्किंग नाही करायची, काहीच मार्जिन नाही टाकायची आहे. त्यानंतर क्वेश्चन पेपर जो आहे तुमचा त्याच्यावर पण तुम्हाला तुमचं नाव आणि रोल नंबर लिहावा लागतो आणि आन्सर शीटवर पण ते विसरू नका. आणि फक्त हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचा नंबर लिहायचा आहे क्वेश्चनचा, ठीक आहे. आणि कोणताही सिम्बॉल लिहायचं नाही तुम्हाला. भरपूर जण हे सिम्बॉल्स लिहितात इक्वल टू किंवा असं आन्सर म्हणून, ते लिहायचं नाही तुम्हाला. आणि पेपरचा इम्पॉर्टंट नियम हा आहे की तुम्हाला ब्लॅक पेननीच पेपर लिहायचं आहे, कारण पेपर हे ऑनलाईन चेक होणार आहे आता. तर ब्लॅक पेन लिहिलेलं नसेल पेपर तर मार्क्स मिळणार नाही किंवा पेपर चेक होणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर आन्सर हे पूर्ण लिहायचे तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर काही सिलेक्टेबल मार्कर्स सांगतो मार्क्स वाढवण्यासाठी, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे. श्लोक्समध्ये तुम्हाला श्लोक लिहिलं त्याच्यानंतर बॉक्स करा आणि त्याच्या रेफरन्स लिहा. रेफरन्स नाही लिहिला तर श्लोकला मार्क्स मिळत नाही, अर्धा मार्क कट होऊन जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर अंडरलाईन करा. जे सब टॉपिक्स टाकताय तुम्ही, फॉर एक्झाम्पल व्याख्या, त्याच्याखाली अंडरलाईन करा, मीन्स हायलाईट करा, त्याला दिसलं पाहिजे एक्झामिनरला की नाही यांनी पॉईंट वाईज आन्सर लिहिलं आहे आणि प्रॉपर आन्सर लिहिलं आहे, ठीक आहे. पुढचा पॉईंट होता आपला फ्लोचार्टचा जास्तीत जास्त यूज करायचा आहे तुम्हाला पेपरमध्ये. फ्लोचार्ट जेवढे दिसतील तेवढा पेपर हा सुटसुटीत मोकळा आणि बघायला चांगला वाटतो. एक्झामिनर हलक्या हाताने मार्क्स देतो, ठीक आहे. इथं बघा मी कसं फ्लोचार्ट केलेलं आहे, कसं दिसतंय, छान दिसतंय, ठीक आहे. त्यानंतर फ्लोचार्टचं यूज जिथं वाटेल तिथं, प्रकार असेल लक्षणं असेल, जिथं तुम्हाला नंबरिंग येते तिथं सगळीकडे तुम्ही फ्लोचार्टचा यूज करायचा आहे. त्यानंतर ॲनेटच्या फिजिओच्या डायग्राम्स काढायचे. जिथं तुम्हाला चान्स भेटेल तिथं डायग्राम काढा. आणि डायग्राम हे कलर पेन्सिलने तुम्ही काढू शकत नाही, सिम्पलच पेन्सिल वापरत नाही. आणि डायग्रामला प्रॉपर लेबल करा, खाली लिहा त्याच्यानंतर की ही फिगर कशाची आहे आणि त्याला बॉक्स करा, जास्त डेकोरेशन करू नका. आणि एक सांगतो की सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करा. क्वेश्चन येत असला नसला तरीही तुम्ही सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करा. बिकॉज अटेम्प्टमध्ये काय करता तुम्ही, समजा क्वेश्चन येत नाही एखादा बट त्याच्या ओव्हरव्ह्यू लिहिला चॅप्टरचा, त्याच्या रिलेटेड थोडं काय आलं तर ते तुम्हाला 1 आणि 2 मार्क्स मिळतात. आणि 1 आणि 2 मार्क्सनी खूप फरक पडतो, ठीक आहे. आणि जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करा. मी गेस्ट पेपर टाकलेले टेलिग्रामला, ठीक आहे. तर श्लोकमध्येच तुम्हाला एक सांगायचं होतं की मार्किंग कशी राहतील श्लोक विदाऊट श्लोक आयुर्वेदिक पार्टमध्ये. तर SAQमध्ये तुम्ही थेरी लिहिली प्लस श्लोक लिहिला 4 मार्क्स पीस मिळाले. आणि LAQमध्ये पण थेरी लिहून मिनिमम 3 ते 4 श्लोक लिहिले, 8 मार्क कुठेच नाही गेले. बट तिथंच थेरीमध्ये तुम्ही म्हणजे थेरी जास्त लिहिली, श्लोक कमी लिहिले, श्लोक लिहिलेच नाही तर तिथं तुम्हाला 3च्या वरती मार्क्स नाही मिळत. आणि LAQमध्ये पण 6च्या वरती मार्क्स नाही मिळत. त्याच्यामुळे श्लोक जेवढे करता येईल तेवढे करा, आयुर्वेदिक पार्टसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे.
चलो, हैव अ नाइस टाइम, ऑल द बेस्ट फॉर एग्जाम्स गाइड्स.